नमस्ते मित्रांनो, आज आपण मानवी श्वसन प्रणालीचा रेस्पिरेटरी सिस्टम एक रोमांचक प्रवास करणार आहोत. तुम्ही दररोज सुमारे 20,000 श्वास घेता, पण एकदा हवा तुमच्या शरीरात गेल्यावर नक्की काय होतं? चला, या अद्भुत श्वसन प्रणालीच्या आत एक प्रवास करूया आणि हा संपूर्ण प्रक्रिया कशी होते ते पाहूया. प्रत्येक वेळी तुम्ही श्वास घेता, ही प्रणाली तुमच्या शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवण्यासाठी काम करते. तुम्ही श्वास घेता ती हवा फुफ्फुसांमध्ये कशी पोहोचते ते आता आपण पाहूया. श्वसनाची सुरुवात होते वरच्या श्वसन मार्गापासून. सुरुवात तुमच्या नाक किंवा तोंडातून होते. तुमचे नाकपुडे हवा गरम, ओलसर आणि फिल्टर करतात. तिथून ती हवा ग्रसनी फॅरिंग्समधून जाते. स्वरयंत्रातील लॅरिंग्स आवाज काढणाऱ्या तारांना ओलांडते आणि नंतर श्वासनलिका ट्रॅकियामधून खाली जाते. श्वासनलिका ट्रॅकिया ही तुमच्या शरीराची मुख्य हवा नळी आहे. आता आपण फुफ्फुसांच्या आत प्रवेश करूया. श्वासनलिका 2 मोठ्या नळ्यांमध्ये विभागली जाते, ज्यांना श्वासनलिका ब्रॉन्की म्हणतात. या श्वासनलिका फुफ्फुसांमध्ये लहान लहान शाखांमध्ये विभागल्या जातात, ज्यांना श्वासनलिका उपशाखा ब्रॉन्क्युल्स म्हणतात. या उपशाखांच्या शेवटी लाखो लहान हवा पिशव्या एअर सॅक्स असतात, ज्यांना वायुकोश अल्व्हेओली म्हणतात. खरी जादू इथेच होते. हे वायुकोश रक्तवाहिन्यांच्या जाळ्याने वेढलेले असतात. आता आपण श्वसन प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा पाहणार आहोत, वायूंची देवाणघेवाण, गॅस एक्सचेंज. वायुकोशांमध्ये एक आश्चर्यकारक देवाणघेवाण होते. हवेतील ऑक्सिजन वायुकोशातून तुमच्या रक्तामध्ये जातो, ज्यामुळे तुमच्या पेशींना ऊर्जा मिळते. त्याचवेळी कार्बन डायऑक्साईड नावाचा टाकाऊ वायू तुमच्या रक्तातून बाहेर पडून वायुकोशामध्ये येतो, जो तुम्ही श्वासावाटे बाहेर टाकता. ही आहे जीवनशक्तीची देवाणघेवाण, जी आपल्याला जिवंत ठेवते. या सर्व क्रियांमागे एक शक्तिशाली स्नायू काम करतो, तो म्हणजे डायाफ्रॅम. हा डायाफ्रॅम स्नायू फुफ्फुसांच्या खाली असतो. डायाफ्रॅम खाली खेचला जातो तेव्हा हवा आत येते आणि तो वर ढकलला जातो तेव्हा हवा बाहेर फेकली जाते. हे सर्व या शक्तिशाली स्नायूमुळे शक्य होते. किती आश्चर्यकारक आहे की हे सर्व तुम्ही विचार न करता आपोआप घडते. सायन्सच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्वास घेत राहा.